नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात न्यूज नेटवर्क 3.0. आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी. महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या सामान्य जनतेसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर आणि खाद्यतेलाच्या किमतीत ऐतिहासिक घसरण पाहायला मिळत आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलंत. ज्या दरांनी सामान्य माणसाचं कंबरडं मोडलं होतं, ते दर आता थेट खाली कोसळले आहेत. पण मित्रांनो, हे नवीन नियम कधीपासून लागू होणार आहेत? नेमकी किती रुपयांची कपात झाली आहे? आणि तुमच्या खिशावर याचा काय परिणाम होणार आहे? हे सर्व आपण आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्या घराच्या बजेटसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वात आधी बोलूया पेट्रोल आणि डिझेलबद्दल. मित्रांनो, गेल्या कित्येक महिन्यांपासून पेट्रोल 100 पार होतं. पण आता मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोल आता थेट 90 रुपये लिटरवर येणार आहे. डिझेलचे दर चक्क 80 रुपये लिटर होणार आहे. या 10 ते 20 रुपयांच्या घसरणीमुळे आता आपल्याला वाहतूक क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे. डिझेल स्वस्त झाल्यामुळे ट्रॅक्टरचा खर्च कमी होईल, ज्याचा थेट फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होणार आहे. वाहतूक खर्च कमी झाल्यामुळे बाजारातील भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही आपोआप कमी होणार आहेत. गृहिणींसाठी तर ही बातमी म्हणजे मोठी दिवाळीच आहे. जो गॅस सिलेंडर 1100 ते 1200 रुपयांच्या आसपास मिळत होता, त्याचे दर आता 650 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. एका झटक्यात जवळपास 400 ते 500 रुपयांची ही कपात सामान्य कुटुंबाच्या बचतीमध्ये मोठी भर घालणार आहे. उज्ज्वला योजना आणि इतर सर्व सामान्य ग्राहकांना या निर्णयाचा मोठा फायदा मिळणार आहे. केवळ इंधनच नाही, तर स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे खाद्यतेल. गेल्या वर्षी तेलाच्या किमतींनी 160 रुपयांचा टप्पा पार केला होता. पण आता तेलाचा पुडा थेट 80 रुपयांना मिळण्याची चिन्ह आहेत. सोयाबीन असो वा शेंगदाणा तेल, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बदल आणि सरकारच्या नवीन धोरणांमुळे ही मोठी दर कपात पाहायला मिळत आहे. यामुळे आता गरिबांच्या ताटातलं जेवण पुन्हा एकदा स्वस्त होणार आहे. पण नेमका निर्णयाचा फायदा कोणाला? मित्रांनो, ही केवळ दरवाढ कमी झाली असं नाही, तर यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. 1. शेतकरी. नांगरणी आणि पेरणीचा खर्च कमी होईल. 2. नोकरदार. दररोजच्या प्रवासाचा पेट्रोल खर्च वाचेल. 3. गृहिणी. घर खर्चात दरमहा 3 ते 4 हजार रुपयांची बचत होईल. 4. विद्यार्थी. बस आणि वाहतूक भाडे कमी झाल्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो तुमच्या मनात आहे, हे नियम कधीपासून लागू होणार? तर मित्रांनो, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारच्या माध्यमातून अशी मोठी घोषणा करण्याचा निर्णय सध्या सुरू आहे. सरकार यावर गांभीर्याने विचार करत असून आगामी काळात मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकते. जसा हा निर्णय अधिकृतपणे लागू होईल, तसा व्हिडिओ आम्ही सर्वात आधी तुमच्यासाठी घेऊन येऊ. त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही जर अजूनही न्यूज नेटवर्क 3.0 ला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. धन्यवाद. पाहत रहा न्यूज नेटवर्क 3.0.